या जगात प्रत्येक जण आकर्षक बनण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरं तर हे आहे खरं आकर्षण चेहऱ्यावरून नाही, तर व्यक्तिमत्वावरून ठरत असतं. एक असं व्यक्तिमत्व जे सगळ्यांना प्रभावित करतं. त्याची एंट्री होताच पूर्ण माहोल बदलून जातो आणि ज्याची उपस्थिती लोक खूप वेळ जाणवत असतात. जर तुम्हाला असं वाटतंय की लोक तुम्हाला फक्त बघून लक्षात ठेवू नये, तर लक्षात ठेवून त्याचा सन्मान करावा. तर त्यासाठी आपल्याला आपले व्यक्तिमत्व सुधारणे गरजेचे आहे. फक्त बाहेरूनच नाही तर आतून देखील. आपल्याला असं वाटतं सुंदर दिसणाऱ्या महिलाच आकर्षक असतात. पण असं नाही. काही साधारण दिसणाऱ्या महिला देखील आपली इतरांवर छाप सोडून जातात. असं का होतं? त्याचं कारण आहे त्यांचा आत्मविश्वास, बोलण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत आणि तिथे उपस्थित राहून स्वतःला सांभाळण्याची कला. या काही गोष्टी ज्या फक्त सुंदरच नाही तर प्रभावशाली बनवतात. एक स्ट्रॉंग आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवणे म्हणजे काही मेकअप करून काही वेळेसाठी स्वतःला आकर्षक बनवणे असं नाही, तर ही एक कला आहे जी आपल्याला विचार करायला, स्वतःला बदलायला आणि रोज काहीतरी नवीन शिकायला भाग पाडते. यामध्ये कोणाला इम्प्रेस करण्याची गरज नाही की दिखावा करण्याची गरज भासत नाही. यामध्ये फक्त स्वतःला झोकून देणे आणि त्यावर मेहनत घेणे इतकंच आहे. आज आपण 7 अशा सवयी बघणार आहोत जे आपले स्ट्रॉंग व्यक्तिमत्व घडवणार आहेत. या 7 सवयी तुम्हाला गर्दीमधून देखील स्वतः वेगळे असण्याची जाणीव करून देतील. ते देखील शब्दांनी नाही तर तुमच्या अस्तित्वाने. नंबर 1. रहस्यमय बना. सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसू नका. काही गोष्टी ज्या फक्त आपल्या आणि आपल्या मनामध्ये असतात. काही लोक या गोष्टी जसं की नातेसंबंध, तुमचं फ्युचर प्लॅनिंग, मूड, स्ट्रगल, आनंदाची गोष्ट अशा बऱ्याच गोष्टी लगेच सोशल मीडिया, व्हॉट्सअपवर शेअर करतात. आणि इथूनच तुमचं खोलवर जाणवणारं व्यक्तिमत्व संपुष्टात येतं. खरं व्यक्तिमत्व तेच आहे ज्या गोष्टी काही अर्धवट जाणवतात, रहस्यमय जाणवतात, या गोष्टी समोरच्याला विचार करायला भाग पाडतात. सगळ्या गोष्टी आपण स्वतःच सांगणार तर मग समोरच्या व्यक्तीला आपण अर्थहीन वाटू शकतो. त्यांना ते व्यक्तिमत्व बोर वाटू शकतं. रहस्यमय बनणं म्हणजे खोटं सांगणं, खोटं बोलणं, मोठमोठ्या गोष्टी करणं असं नव्हे, तर आतून शांत, कंट्रोल असणं, विचारशील असलं पाहिजे. जिथे कोणालाही सहज एंट्री मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तुमच्या भावना, विचार, हेतू जाणण्याचा अधिकार नसला पाहिजे. काही गोष्टी ज्या फक्त तुमच्या असल्या पाहिजेत, ज्या तुम्हाला आतून शक्तिशाली बनवतात. जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा विचार करून बोलतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कन्फ्युजनवालं देतो, तेव्हा लोक आपल्याला तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे दिसून येतं. यातून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे देखील जाणवतं. कमी बोलूया, मिस्ट्रियस बनूया, नजरेत नजर घालून बोलूया, ज्यात आपलं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग बनेल. कोणतीही गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगत असताना विचार करा, ही गोष्ट सांगणं गरजेची आहे? त्यावरून काही नुकसान तर होणार नाही, वाद तर होणार नाही, या गोष्टीचा बोलण्याआधी विचार केला पाहिजे. नंबर 2. कमजोरी दिसू न देता शांत राहूया. बऱ्याचदा असं जाणवतं मोठ्याने, उंच आवाजात बोलून एखादी गोष्ट किती प्रभावी आहे हे दाखवण्याचा बरीच लोक प्रयत्न करत असतात. परंतु याउलट असं आहे, शांतपणे गोष्ट समजून विचार करून बोलल्याने त्याचा प्रभाव अधिक दिसून येतो. प्रत्येक चर्चेत भाग घेणं महत्त्वाचं नाही, पण प्रत्येक चर्चेत भाग घेऊन बोलायला सुरुवात केली तर तुमचं बोलणं सगळेजण ऐकत बसतील. तोच खरा प्रभावशाली माणूस. जो व्यक्ती लगेच रिॲक्ट होतो, लहान लहान गोष्टीवरून वाद करतो, तो व्यक्ती समोरच्याच्या कंट्रोलमध्ये लगेच येतो. अशा गोष्टीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक हळूहळू कमी होते. शांत राहणे याचा अर्थ गप्प बसणे असा नव्हे.
शांत राहणे म्हणजे संतुलन राखणे आहे, जे तुमच्या डोळ्यात, चालण्यात आणि तुमच्या शब्दात प्रभाव टाकत असतं. नंबर 3. स्वतःला सगळ्यात आधी ठेवा, विना माफी मागता. आपल्याला असं शिकवलं जातं, आधी दुसऱ्यांचा विचार करायचा मग आपला. जेव्हा आपण सतत असं करत असतो तेव्हा दुसऱ्यांना आपण इतकं महत्त्वाचं नाही आहोत हे जाणवून देत असतो. आपल्या फिलिंग महत्त्वाच्या नाहीत. एक आकर्षक आणि दमदार व्यक्तिमत्व तेच असतं जे आपली सेल्फ व्हॅल्यू समजतात, स्वतःला महत्त्व देतात. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व देतील जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल. महिलांना नेहमी गिल्टमध्ये ठेवलं जातं. तू सगळ्यांसमोर मत का मांडलं? मुलीच्या जातीने असं नजरेत येईल असं वागू नये. तू नाही का म्हटलं? पण एक लक्षात ठेवा, नाही म्हणणं हा काही गुन्हा नाही, तर एक ताकद आहे आपली सीमारेषा ठरवण्याची. ज्यावेळेस आपण सगळ्यांना हो म्हणत असतो त्यावेळेस तुमची इच्छा, ताकद, इज्जत, एनर्जी, इच्छाशक्ती संपत असते. नाही म्हणणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं नव्हे किंवा स्वार्थी होणं असं नाही, तर स्वतःला वेळ देणं, समजून घेणं, स्वतःला महत्त्व देणं असं होतं. ज्या गोष्टी तुम्हाला थकवतात, मनाविरुद्ध काम करायला लावतात, तिथे तुम्हाला आरामाची, स्वतःला शांत ठेवण्याची गरज असते. तिथे तुम्ही नाही म्हणू शकता. जेव्हा तुम्हाला कोणी चुकीचं किंवा अपमानास्पद वागवतं तेव्हा तिथून निघून जाणंच योग्य, ते देखील माफी न मागता. दुसऱ्यांची मनं सांभाळणं, त्यांना आनंदी ठेवणं हे ओझं मनावर वागवत असताना स्वतः आतून तुटून जाऊ नका. स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका. नंबर 4. एनर्जीला कंट्रोल करूया. प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नका राहू. आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे आपली एनर्जी. बऱ्याच व्यक्ती ही एनर्जी अशा व्यक्तीवर खर्च करत असते जिथे तिची कदरच केली जात नाही. अशा वातावरणात खर्च करत असते जिथे तिला कोणी समजूनच घेत नाही. परिणामी शेवटी ती व्यक्ती स्वतःला थकल्यासारखे फील करते. त्यामुळे ही एनर्जी योग्य ठिकाणी, योग्य वातावरणात, योग्य व्यक्तीवर खर्च केली पाहिजे. बऱ्याच अशा महिला आहेत ज्या लहान लहान गोष्टीवर विचार करतात, रडतात, त्यावर स्वतःची एनर्जी वेस्ट करतात. आपल्याला हे समजलं पाहिजे. असं करून, रडून, ओरडून, बोलून त्यांचा इतरांवर काहीही फरक होणार नाही. इथूनच मग सुरुवात होते. आपण आपल्या एनर्जीला फिल्टर करूया. योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीवर खर्च करूया. स्वतःला वेळ देऊया. याने तुमचं व्यक्तिमत्व भरदार बनेल. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं, अवेलेबल राहणं थांबवूया. प्रत्येक वेळी इमोशनल होऊन निर्णय घेणे, त्यांचा स्वतःवर परिणाम करून घेणे, रडणे, खचणे याचा अर्थ तुम्ही तुमची एनर्जी बाहेर वाया घालवताय. म्हणजे हीच लोक तुमची एनर्जी चोरून घेतायत. म्हणून आपल्या इमोशन्सवर आपण कंट्रोल ठेवूया. नंबर 5. स्वतःचे विचार मांडा. दुसऱ्यांच्या विचारांवर होला हो म्हणू नका. बऱ्याचदा असं होतं, लोकांची आपल्याला नातेसंबंधाची मनं सांभाळताना आपल्याला त्यांच्या होला हो म्हणावं लागतं, कारण नातेसंबंध बिघडू नयेत. पण जेव्हा आपलं स्वतःचे विचार न मांडता दुसऱ्यांच्या विचाराला हो म्हणतो, तिथूनच स्वतःचे विचार व्यक्त होण्याचे दरवाजे आपण स्वतः बंद करत असतो. आपण आपलं अस्तित्व नाकारतो. हे विसरून जातो की आपल्याला देखील स्वतंत्र विचार आहेत जे आपण व्यक्त केले पाहिजे होते. स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती दुसरं काय म्हणतील याचा विचार न करता ते स्वतःचं मत मांडत असतात. काही चूक होत असेल तर त्या शांत बसत नाहीत, त्या व्यक्त होतात, कारण त्यांच्यात हिंमत असते आणि हीच हिंमत त्यांना गर्दीतून वेगळं दाखवत असते. आपल्या समाजात लहानपणापासूनच मुलींना शिकवलं जातं, शांत बसायचं, जास्त बोलायचं नाही, आपलं मत मांडायचं नाही. आणि इथूनच कमजोर व्यक्तिमत्व आपण घडवत असतो. ज्या महिला स्पष्ट बोलतात, ज्या मत व्यक्त करतात, हिंमत दाखवतात, त्यांना समाजामध्ये उद्धट असं म्हटलं जातं. पण माझ्या मते याच महिला आतून स्ट्रॉंग असतात, ज्या चुकीचं काही खपवून घेत नाहीत. त्या स्वतःचं मन मांडतात,
सुरुवातीला मत मांडताना घाबरतील, पण लोक त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतील आणि इथूनच एका विचारधारेची सुरुवात होते. लक्षात ठेवा, गर्दीमध्ये सगळेच एकरूप होतात, पण त्यामधून वेगळं दिसणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व, व्यक्तिमत्व दाखवणं आणि यांनाच लोक फॉलो करतात. नंबर 6. आपल्या ध्येयावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करा. बऱ्याच महिला, समाज, आपले घरचे यात विचार करत असतात. आपल्या ध्येयापासून त्या लांब गेलेल्या दिसतात. त्या विचार करतात, आता नाही, नंतर आपल्या ध्येयाचा, करिअरचा विचार करू. आधी सगळ्यांचं सगळं सांभाळायचं, व्यवस्थित होऊ द्यायचं, मग आपला विचार करायचा. असं नंतर म्हणतच त्यातील अंतर वाढत जातं. यातूनच ती आपले ध्येय, आपला आत्मविश्वास हरवून बसते. पण जी व्यक्ती आपल्या ध्येयावर प्रेम करते, त्या दिशेने वाटचाल करते, तिला माहिती असतं तिथे पोहोचल्यानंतर तिला सगळे रिस्पेक्ट देतील, सॅल्यूट करतील, तिची व्हॅल्यू समजतील. तिच्या व्यक्तिमत्वात दम असतो, एक वेगळी चमक असते, जी मेकअपने नाही तर डेडिकेशनने आलेली असते. लक्षात ठेवा, जगाला खुश ठेवण्यासाठी नाही तर स्वतःला प्राऊड फील करण्यासाठी स्वतःवर, आपल्या ध्येयावर प्रेम करा. नंबर 7. रिॲक्शन देऊ नका, रिस्पॉन्स द्या. आपल्या आजूबाजूचं जग असं आहे जे रोज तुम्हाला डिवचेल, परीक्षा घेईल, तुम्ही किती नेगेटिव्ह आहात हे दाखवेल. अशा वेळेस आपल्याला राग येतो आणि आपण रिॲक्ट होतो. राग येणं, ओरडणं, रडणं, चुपचाप बसणं असे रिॲक्शन आपल्याकडून येतात. हाच फरक कमजोर आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटीमध्ये आहे. यातून असं जाणून येतं, समोरचा व्यक्ती आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवत आहे. रिस्पॉन्स देणं ही एक कला आहे, आपले इमोशन कंट्रोलमध्ये ठेवणं. रिस्पॉन्स म्हणजे विचार करणं, शांतीपूर्वक बोलणं, उत्तमरित्या परिस्थिती हाताळणं होय. याच सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात. म्हणून रिॲक्ट होणं थांबवूया, रिस्पॉन्स देऊया. रिॲक्शन आपली कमजोरी दाखवतं, पण रिस्पॉन्स तुमची समजदारी आणि तुमच्या ताकदीचा परिचय देत असतं. या 7 सवयी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व स्ट्रॉंग बनवतील. आज एक निर्णय घेऊया. विना विचार करता प्रतिक्रिया देऊ नका. विचार करा, त्यानंतर असं उत्तर द्या जो समोरचा व्यक्ती विचारच करत राहील. या पर्सनॅलिटी बनवणं एक दिवसाचं काम नाही. हे रोज नवीन विचार, नवीन ताकद, नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे. या 7 सवयी तुमच्यात देखील आहेत, पण या तुम्ही ओळखल्या नाहीत किंवा समाजाच्या लोकांच्या भीतीने तुम्ही यांना बाहेर काढलेल्या नाहीत. आजपासून ठरवूया, स्वतःला कमी समजू नका. आपलं व्यक्तिमत्व असं बनवा की तुमचं असणंच ही तुमची ओळख बनून जाईल. या गोष्टी तुम्हाला आतून प्रेरणा देत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.